हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील रहिवासी, व्यवसाय, घरकाम व समाजसेविका वंदना अमोल शिंदे या गोरेगाव येथील चौफुली येथे वास्तव्यास आहे. त्यांना मार्च रोजी रात्री 7 ते 10 वाजताच्या दरम्यान घरात कुणी नसल्याचे बघून अज्ञात चोरट्यांनी तीन पत्र घराच्या दरवाजाचे कडिकोंडा तोडून अलमारीमधील सोने चांदीचे दागिने व रोकड 90,000 रुपये असा एकूण 2,61,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चक्क गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरी घडली आहे. 13 मार्च रोजी सकाळी वंदना शिंदे व मुलं काही कामानिमित्त हिंगोली येथे दवाखान्यात गेले होते. त्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. सदरील घटनेची माहिती घरी आल्यानंतर कळाली. नंतर गोरेगाव पोलिसांना डायल 112 वर माहिती दिली, परंतु गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झडके यांनी 2 दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. याविषयी वंदना शिंदे यांनी माहिती दिली आहे. 15 मार्च रोजी सकाळी वंदना शिंदे यांनी फिर्याद दाखल केली व त्यानुसार गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 331(4), 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरीच्या घटनेची तात्काळ चौकशी करून मला न्याय द्यावा असे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत. इंडिया न्यूज 224 करिता गजानन दुरदुडे, हिंगोली, महाराष्ट्र.